ही तुमची पात्रता आहे, ही तुमची लायकी आहे? असली भंगार कृत्य करू नये. तर अजितदादांना तुमच्या तोंडून शिवी येतेच कशी काय? प्रशांत जगतापला रडीचा डाव खेळायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. प्रशांत जगतापला अधिकारच नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर 7 फेब्रुवारीला निवडणूक आयोगानं निकाल दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष चिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाला सुपूर्द करण्यात आलं. मात्र त्यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांमध्ये मोठा वाद निर्माण होताना दिसतोय. शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट आरोप केला आहे की शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर आता अजित पवार गटाचे कार्यकर्ते हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत अजित पवार गटाच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत. रुपालीताई, प्रशांत जगतापांनी थेट आरोप केला आहे शरद पवारांसमोर बोलताना त्यांनी हे आरोप केल्याचं समोर येतं आहे की आता त्यांच्या कार्यकर्त्यांवर आपल्या कार्यकर्त्यांकडून हाणामारीसारखे प्रकार केले जाऊ शकतात किंवा हल्ले होऊ शकतात. मुळामध्ये हाणामारीचा राजकारणामध्ये प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणूक आयोगाने जेव्हा राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह माननीय अजितदादांना दिलं त्याच्यानंतर प्रशांत जगतापनी त्यांच्या त्या युवकांकडनं जे नवीन राजकारणात आहे त्यांना अजितदादांच्या नावाने शिव्या द्यायला लावल्या. त्यांची जी पाटी आहे, जे ऑफिस माननीय अजितदादांमुळे झालं, ती पाटी त्यांनी तोडली. ती तोडत असताना अपशब्द वापरण्यात आले. जेव्हा ही मर्यादा त्यांनी सोडून जी शब्द वापरले त्याचा जाब विचारायला स्वतः आम्ही म्हणजे आमचे जे कार्यकर्ते गेले होते ते त्यांच्याशी बोलले. त्यांना सांगितलं की तुम्ही जे काही शिव्या दिलेल्या आहेत त्याची तुम्ही माफी मागा आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आहे. त्याच्यामध्ये प्रशांत जगताप म्हणतात की नाही, घडलेली घटना मला माहीत नव्हती, दुर्दैवी आहे, मी सॉरी म्हणतो, किंवा एवढंच बोलला की मी सॉरी म्हणतो, मी दिलगिरी व्यक्त करतो, आमचे संस्कार नाही. मग संस्कार नाही तर अजितदादांना तुमच्या तोंडून शिवी येतेच कशी काय? विषय वैचारिक लढाई तुम्ही केली असती, निषेध व्यक्त केला असता तर आम्ही मान्य केलं असतं. परंतु प्रशांत जगतापला रडीचा डाव खेळायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. मुळामध्ये प्रशांत जगताप असेल किंवा ते जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं जर अपशब्द आला तर त्यांना जशास तसं उत्तर मिळणार आहे. त्याच्यामुळे हल्ला करायची गरज नाही. प्रशांत जगतापने हल्ला केला आहे का? प्रशांत जगतापने जर आमच्यावर हल्ला केला तर आम्ही त्याच्यावर हल्ला करू, कारण का आम्हाला आमचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. आमच्या नेत्याबद्दल प्रशांत जगतापला अधिकारच नाही आहे शिव्या देण्याचा आणि करण्याचा. ज्या नेत्याबरोबर तुम्ही 24 वर्ष काम केलं, वर तोंड करून सांगता, त्या नेत्याला तुमच्या कार्यकर्त्यांना भडवा म्हणायला लावता. ही तुमची पात्रता आहे, ही तुमची लायकी आहे. म्हणजे आणि शरद पवार साहेबांना का नाही सांगितलं, का नाही ते व्हिडिओ दाखवले की बाबा मी आंदोलन घेत असताना या कार्यकर्त्यांनी अशा घाण पद्धतीने शिव्या दिलेल्या आहेत, या गोष्टी केलेल्या आहेत. त्या जर मोठ्या साहेबांना सांगितलं तर मोठ्या साहेब पण त्याला नापसंती दर्शवणार आहेत. परंतु फक्त स्वतःची आता झालेली चूक कातडी बचाव करायची आणि आम्ही गाड्या बिड्या फोडायची आम्हाला गरज नाही आहे. मी पुन्हा सांगते की प्रशांत जगतापनी जर आमच्या गाड्या फोडल्या, आमच्या नेत्याला वाटेल तसं बोलला, अपशब्द दिलं तर त्याला जशास तसं उत्तर तर आम्ही नक्कीच देणार. राहिला हल्ला झाला आहे, धमक्या आल्या आहेत, तर त्यांनी पोलिसांकडे ते पुरावे द्यावे. ज्या नंबरवरनं तुम्हाला फोन आला आहे, जे देवदूत त्यांच्या घरी आले होते की बाबा या मुलांना अडचण आहे, त्यावेळेला रडीचा डाव म्हणून जातीवाचक शिव्या दिल्याचा सहारा प्रशांत जगताप घेत आहेत. प्रशांत जगतापनी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे जे राजकीय विरोधक आहे त्यांना अशाच पद्धतीने खोट्या गुन्ह्यात अडकवलेलं आहे. त्यावेळेला त्या माननीय अजितदादा जे सत्तेवर होते त्यांच्यासोबत ते काम करायचे, परंतु त्यांनी त्या विरोधकांना संपवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले. आता तोच प्रयत्न जर ते करत असतील तर तो यशस्वी ठरणार नाही आहे. आम्ही मूर्ख नाही होत, आम्हाला कळतं. ज्यांनी पाटी फोडली त्यांनी सांगितलं का की मी या जातीचा आहे, मी पाटी फोडतोय? तिथं जात येण्याचा संबंध येतो काय? तिथं त्या माणसाचा संबंध येतो. तो कुठल्याही जाती धर्माचा असला असता त्यांनी जर माननीय अजितदादांना शिव्या दिलेल्या आहेत तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, आणि नाही केलं तर त्याला जशास तसं उत्तर देण्यास आम्ही अजितदादांचे कार्यकर्ते मावळे तयार आहोत. आणि पुन्हा सांगते की युवतीच्या ज्या काय आमच्या लावण्याताई शिंदे आहेत त्या स्वतः त्यांच्याकडं गेल्या, त्या ऑफिसच्या बाहेर उभ्या होत्या. प्रशांत जगतापनी त्यांना आत बोलवलं, त्यांच्याशी संभाषण केलं आणि ते सगळं त्याची सगळी रेकॉर्ड आणि हे फीत आहे, वाटलंच तर ती सुद्धा तुम्हाला देते, तुम्ही तुमच्या माध्यमातून लावा किंवा आम्ही फेसबुकवरनं टाकतो. परंतु प्रशांत जगतापनी रडीचा डाव खेळून अजितदादांना शिव्या द्यायला लावणे, त्यांची पाठी फोडणे असली भंगार कृत्य करू नये. अन्यथा जशास तसं उत्तर प्रशांत जगतापला द्यायला खंबीर आहोत हे त्यांनी लक्षात घ्यावं.
मात्र ताई, या संदर्भात ज्या अजितदादांबाबतच्या घोषणा होत्या त्याबद्दल फॉर द पीपलशी बोलताना स्वतः प्रशांत जगताप यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी अनेक प्रसारमाध्यमांशी बोलतानाही दिलगिरी व्यक्त केली. असं असताना काही कार्यकर्त्यांमुळे महाराष्ट्रातलं राजकारण दूषित होतं किंवा दोन गटांमध्ये वाद निर्माण होत आहेत असं वाटत नाही? नाही, वाद निर्माण एक लक्षात घ्या, 7 महिने झाले या गोष्टी चालू आहेत. प्रशांत जगताप ज्या मिराकीत ऑफिसमध्ये बसतात ते ऑफिस माननीय अजितदादांनी दिलेले, तरीसुद्धा अजितदादांनी त्याच्यावर कुठलंही आम्हाला आदेश दिले नाही. उलट आम्हाला सांगितलं की ठीक आहे, ते सहकारी आहेत, त्याने घेतलं, त्याच्या नावावर त्यांनी करारनामा केला, राहू द्या त्याच्याकडं. पण त्याच्या पलीकडं जर सातत्याने अजितदादांना वाटेल तशा घोषणा देणं, वाटेल तशा शिव्या देणं आणि मग दिलगिरी व्यक्त करणं, ही त्याची स्टाईल असेल तर थोड्या शिव्या आमच्याही तू खा, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुला कळलं पाहिजे ना, तू दिलगिरी व्यक्त केलीस म्हणून ते झालं. शिवी येतेच कुठून? तुम्हाला जो काही केंद्रीय निवडणूक आयोगाने हे केलं, तुम्ही निषेध व्यक्त करा, त्याच्याबद्दल तुम्ही बोला. आम्ही त्याच्याबद्दल लोकशाहीतनं तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही जर आमच्या नेत्याला माननीय अजितदादांना शिव्या देणार असाल, वाटेल तसं बोलणार असाल आणि नंतर जर प्रेसमधनं येऊन दिलगिरी व्यक्त करणार असाल तर आम्ही 2-5 शिव्या तुम्हाला देतो. तुम्ही जे वागला ते जसाच तसं वागतो आणि मग तुमच्यासमोर दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी मग सोडून द्यावा विषय, आम्ही सोडून देतो. हे असले प्रकार प्रशांत जगतापनी करताना 100 वेळा विचार केला पाहिजे की आपण पुण्याचे महापौर होतात. मी त्यांच्यासोबत 12 ते 17 नगरसेविका राहिलेली आहेत. मला माहिती आहे हे जेंट्स राजकारणी कुठल्या थराला जातात आणि कशा पद्धतीने करतात. ते प्रशांत जगतापनी करू नये. प्रशांत जगताप एकेकाळी अजितदादांच्या सोबत त्यांनी काम केलेले, अजितदादा त्यांचे नेते आहेत. आज ठीक आहे, मोठ्या साहेबांचा अजितदादांचा काही वेगळा विचार झाला असेल, मला सांगा हो, माननीय अजितदादांनी किंवा अजितदादांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी एकतरी शिवी, एकतरी वर्गर स्टेटमेंट केले का? मोठ्या साहेबांबद्दल केले का? सुप्रियाताईंबद्दल केलेले आहे का? ही जी नासकी लोक आहेत त्यांच्याबद्दल केलं आहे का? मग तसं केलेलं नसताना आम्हालाही आहे ना, आम्हालाही तोंड आहे, आम्हालाही वाटेल तसं आम्ही बोलू शकतो. परंतु अजितदादांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण काम करत असताना, बोलत असताना समाजाला, कोणत्या जातीला न दुखावता, आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही अशा प्रकारचं कृत्य कार्यकर्त्यांचं असलं पाहिजे. प्रशांत जगताप हे जाणून बुजून करतायत आणि जर त्यांना वाटत असेल की शिव्या देऊन आपण दिलगिरी व्यक्त केल्यावर विषय संपत असेल तर आम्ही त्यांना 2 शिव्या देतो आणि दिलगिरी व्यक्त करतो, मग आपण हा विषय संपू. आम्हाला वातावरण बिघडवायचं नाही आहे. आमचे दादा पुण्याचे पालकमंत्री आहेत, आम्ही कायदा पाळणारे आहोत. जर कुठला कार्यकर्ता आमचा चुकला, त्याच्याकडनं चूक झाली, म्हणजे इवन तुम्हाला सांगते की ज्या निखिल वागळेंच्या गाडीवर जो काही प्रकार झाला तिथं आमचे पदाधिकारी कार्यकर्ते होते, दादांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांना बक्ष नाही दिलं की हा माझा कार्यकर्ता आहे, तुम्ही वाटेल ते करा. ती घटना चुकीची होती. आमचा कार्यकर्ता तिथं होता, त्या घटनेच्या दादांनी तिथे त्या पोलिसांना आदेश देऊन गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामुळे दादांना कायदा, सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी कशा सांभाळायच्या, करायच्या ह्याची पूर्णतः जाणीव आहे. त्यांच्या ते आत्तापर्यंतच्या कार्यकालामध्ये प्रशासनावर बडगा असणं हे त्यांचं कौशल्य आहे. त्यामुळे प्रशांत दादांनी, तुमच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांबद्दल वाईट शब्द बोलू नये, शिवीगाळ करू नये, अन्यथा हे असे प्रत्युत्तर तुम्हाला जशास तसं मिळणार. नक्कीच. त्यामुळे आम्हाला कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही, हल्ल्याचा प्रकार होणार नाही. मात्र जशी क्रिया शरद पवार गटाकडून येईल त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गट सक्षम असल्याचं थेट आव्हान आता रुपालीताईंनी दिलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.